नमस्कार विद्यार्थ्यांनो, चालू घडामोडी डिसेंबर 2024 पासून ते नोव्हेंबर 2025 पर्यंत सिरीज आपण घेतलेली आहे. बॅच सुद्धा सुरू झालेली आहे. ठीक आहे, तुमचा जास्त वेळ घेत नाही, कुठल्याही भरतीची तयारी करा. संपूर्ण 2024 च्या डिसेंबर महिन्यापासून ते नोव्हेंबर 2025 पर्यंत सगळ्या चालू घडामोडी आपण घेणार आहोत. या भागामध्ये आपण चालू घडामोडी ह्या क्रीडा घडामोडी घेणार आहोत. त्यातले महत्त्वाचे क्वेश्चन डिसेंबर 2024 पासून ते नोव्हेंबर 2025 पर्यंत घेणार आहोत. त्यामुळे चॅनलला नवीन असताल, सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा. रेग्युलर तुमची चालू घडामोडी सिरीज कंटिन्यू सुरू होणार आहे. तलाठी भरती तुम्ही तयारी करत असाल तर आपली बॅच सुरू झालेली आहे तलाठी भरतीला. ठीक आहे, तर 3500 फीस आहे, 50% ऑफ आहे. पहिल्या 100 विद्यार्थ्यांना 1700 रुपये फीस आहे. बॅच सुरू झालेले आहे. तुम्हाला तलाठी भरती व्हायचं असेल तर लक्षात ठेवा, मागच्या वेळेस TCS ने घेतलेली आहे. यावेळेस सुद्धा जर डिसेंबर महिन्यापर्यंत जाहिरात आली तर TCS घेणार आहे, नाही तर MPSC कडे जाणार. पण शक्यता TCS तुमची एक्झाम घेणार आहे. संपूर्ण परीक्षा पॅटर्न, कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात, सगळं नियोजनासह आपली बॅच सुरू झालेली आहे. जॉईन करायचं असेल तुम्हाला तर लवकर जॉईन करून घ्या. हा आपला नंबर आहे, या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे. ठीक आहे, प्ले स्टोर जाऊन डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सुद्धा त्याची लिंक दिलेली आहे. पहिला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आहे. काय क्वेश्चन? एक सेकंड. ओके, ठीक आहे. ओके, ठीक. चल बघा, 2026 मध्ये होणारी जागतिक काय 2026 मध्ये होणारी जागतिक चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे? 4 तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. हैदराबाद, मुंबई, नवी दिल्ली आणि चेन्नई. तर कुठं? नवी दिल्ली या ठिकाणी 2026 ला होणारी जागतिक चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धा होणार आहे. ठीक आहे, इकडे सुद्धा दिसत असेल तुम्हाला वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा बॅडमिंटन दाखवलंय आणि इकडे नवी दिल्ली हे दिलेलं आहे तुम्हाला. बघा इकडे दिल्ली. कधी? ऑगस्ट 2026 मध्ये ही स्पर्धा होणार आहे. ऑगस्ट 2026 दिल्ली या ठिकाणी. पुढचं, यापूर्वी ही जी स्पर्धा आहे तो 2009 मध्ये हैदराबाद या ठिकाणी झाली होती आणि आता नवी दिल्ली या ठिकाणी होती. लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न विचारतील की यापूर्वी ही स्पर्धा भारतात कधी झाली, कितवी स्पर्धा आहे भारतात? तर दुसरी आहे. पहिली 2009 ला झाली होती आणि आता नवी दिल्ली या ठिकाणी आहे. पुढचा क्वेश्चन घेऊया. ओके, बघा पुढचा क्वेश्चन सुद्धा हॉकी आशिया कप 2025 पण कोणाचा? पुरुषांचा. मध्ये कोणत्या संघाने त्या ठिकाणी विजेतेपद पटकावलं? दक्षिण कोरिया, मलेशिया, भारत की जपान? लक्षात ठेवा, पुरुष गटामध्ये आशिया हॉकी कप 2015 तर भारताने त्या ठिकाणी काय केलंय? विजेतेपद पटकावलेलं आहे. इथं तुम्हाला चित्र सुद्धा दिलेलं आहे. इकडं इमेज सुद्धा आहे. बघा, तुम्ही जर पाहिलं इमेज तो लक्षात ठेवू शकता. पूर्ण भारतीय हॉकी संघ आहे, जल्लोष करताय, चॅम्पियनशिप दिलेला आहे, चषक उंचावलेला आहे. ठीक आहे, हे बघ. ठीक, चल आता हॉकी एशिया कप किंवा आशिया कप पुरुष मध्ये विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामना तुम्हाला खूप वेळा प्रश्न विचारतात वेगवेगळ्या स्टेट मध्ये. अंतिम जो सामना आहे तो अंतिम सामना भारताने कोणाला हरवून जिंकलेला आहे? तर दक्षिण कोरियाला हरवून भारताने तो सामना जिंकलाय. 4-1 असं त्या ठिकाणी दक्षिण कोरियाचा भारताने पराभव केलेला आहे. विजेता भारतीय हॉकी संघ आहे. उपविजेता संघ अनेक वेळा विचारतात दक्षिण कोरिया. लक्षात ठेवा, अंतिम सामन्याचा स्कोर सुद्धा विचारतात. 4-1 या स्कोरने भारताने दक्षिण कोरियाला हरवलेला आहे. भारताचा विक्रम, काय विक्रम केला भारताने यामध्ये? तर या विजयामुळे भारताने चौथ्यांदा आशिया चषक जिंकला आहे. ऑनलाईन टाइप मध्ये सरळ प्रश्न विचारतात की भारताने एशिया चषक हॉकीचा आतापर्यंत किती वेळा जिंकलेला आहे? तर 4 वेळा. लक्षात ठेवा, हा सुद्धा प्रश्न विचारतात. कशा प्रकारे तुम्हाला स्पोर्ट वरती ऑनलाईन क्वेश्चन काढण्यासाठी का इथं दिले तुम्हाला दक्षिण कोरियाला नमून भारत चौथ्यांदा हॉकी एशिया कपचा विजेता झालेला. ही इमेज सुद्धा दिलेली. इमेज लवकर तुमच्या लक्षात राहत. पुढचा प्रश्न, 2025 मध्ये वर्ल्ड युथ स्क्रेबल चॅम्पियनशिप जे आहे या चॅम्पियनशिपचं विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय. लक्षात ठेवा शब्द, जिथं जिथं भारतामध्ये पहिल्यांदा विक्रम केला आहे ते प्रश्न सगळ्याच भरतीला विचारलेले आहेत. पहिला भारतीय कोण असं ठरलेला आहे? अमित मिश्रा, सुभनवाल नील,
माधव गोपाल कामत, त्याचं नाव आहे माधव गोपाल कामत. लक्षात ठेवा, पहिला हा शब्द लक्षात ठेवा, पहिला भारतीय आहे ज्याने 2025च्या वर्ल्ड युथ स्क्रेबल चॅम्पियनशिप स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि पहिला हा शब्द लक्षात ठेवा, जिथं जिथं पहिल्यांदा कुणीतरी भारतीयाने कुठलं तरी विजेतेपद पटकावलं त्यावर प्रश्न 100% असतो. ओके, याच्याविषयी आपण माहिती घेऊया. त्याचं चित्र सुद्धा तुम्हाला इथं दिसत हे. ओके, इकडे बघा, माधव गोपाल कामत किती वर्षाचा आहे हा लक्षात ठेवा, हे सुद्धा तुम्हाला विचारतात. 14 वर्षाचा मुलगा आहे. 2025च्या वर्ल्ड युथ स्क्रेबल चॅम्पियनशिप विजेतेपद पटकावणारा तो पहिला भारतीय मानकरी ठरला. त्याने मलेशियामध्ये कुठं स्पर्धा झाली तर मलेशियामध्ये ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. विजेता आहे माधव गोपाल कामत, वय वर्ष आहे 14 वर्षे. स्पर्धेचं नाव आहे 2025 वर्ल्ड युथ स्क्रेबल चॅम्पियनशिप. आणि कुठं स्पर्धा झाली ही, तर ही स्पर्धा झाली मलेशियामध्ये. यावरती तुम्हाला स्पर्धा कुठे झाली हे विचारतील. ठीक आहे, वय वर्ष किती ते विचारतील, विजेता विचारतील. लक्षात ठेवा एवढं. ओके, चलो पुढचं. हा, तत्पूर्वी तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर लक्षात ठेवा, पोलीस भरतीची फीस फक्त 549 रुपये ठेवलेली आहे. ज्यांना पोलीस भरती जॉईन करायची असेल जॉईन करून घ्या. एसटी महामंडळ भरतीची तुम्ही तयारी करत असाल तर एसटी महामंडळ भरतीची लक्षात ठेवा 1444 रुपये फीस आहे. 1444 कशाची, एसटी महामंडळ भरतीची. कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे, तुमची एक्झाम होणार आहे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही 7वी पास आहात, न्यायालयाच्या शिपाई भरतीची बॅच सुरू आहे. लक्षात ठेवा 2 दिवस शेवटचे उरले, 549 फीस आहे. त्यानंतर 1100 रुपये फीस न्यायालय शिपाई भरतीचे होणार आहे. बॅच जॉईन करायची असेल तर आपला नंबर दिलेला आहे. ठीक आहे, 9552629563 या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. व्हॉट्सअपला तुम्ही हाय पाठवू शकता. आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे, त्याची लिंक तुम्हाला पाठवली जाईल. ऍपचा हा लोगो आहे. ओके, चलो. आणि याची सुद्धा चालू घडामोडीत सुद्धा बॅच सुरू झालेली आहे. 299 बॅचची फीस आहे. तुम्ही 12वी पास असाल, ग्रामसेवक भरती तुम्हाला करायची असेल तर लक्षात ठेवा 12वी पास लागतं फक्त, त्याला 60% पाहिजेत. आणि MSCIT कंपल्सरी. ही जर तुम्ही 8 पात्र करत असाल तर ग्रामसेवक भरतीची तांत्रिक आणि अतांत्रिक ही बॅच आजच जॉईन करा. संपर्क करायचा हा नंबर दिला 9552629563 ला तुम्ही संपर्क करा किंवा व्हॉट्सअपला हाय पाठवा. आपलं ऍप आहे श्री अकॅडमी, त्याची लिंक तुम्हाला पाठवली जाईल. ओके, चलो पुढचा प्रश्न आहे 4 नंबरचा क्वेश्चन. 2025 मध्ये कोणत्या बघा व्यक्तीचा आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि शब्द प्रयोग तुम्हाला काय दिलाय, 2025 मध्ये खालीपैकी कोणत्या व्यक्तीचा आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. अत्यंत महत्वाचा, लक्षात ठेवा, हा स्टार करा प्रश्न. यावरती टेनिस रिलेटेड प्रश्न सगळ्याच भरतीला एक प्रश्न चालू घडामोडीचा असतोच. ठीक आहे, विजय अमृतराज, राफेल नदाल, रॉजर फेडरर की नोवाक जोकोविच. तर 2025 म्हणजे रॉजर फेडरर. लक्षात ठेवा, आता 3 व्यक्तीला 2025 मध्ये दिला. 2025 मध्ये काय आहे, आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये 3 व्यक्तीचा समावेश आहे. 25 मध्ये 2024 मध्ये जर पाहिलं असेल तर 2 व्यक्तीचा समावेश आहे. आता कोणकोणत्या व्यक्ती आहेत ते पण पाहूया चित्रानं. ओके, छान बघा. 2025 रॉजर फेडरर इथं तुम्हाला दिसते. त्याच्यानंतर इथं तुम्हाला मारिया शारापोव्हा दिसते आणि बॉब आणि माईक ब्रॉयन हे दोघं दिसतात. म्हणजे या तिघांना त्या ठिकाणी 2025 चा पुरस्कार आहे. आणि 2024 जर पाहिलं असेल तर इथं दिसतं तुम्हाला लेंडर पेस दिसत आहेत आणि इकडे विजय अमृतराज दिसतात. या दोघांना 2024 चा. 2025 म्हणजे रॉजर फेडरर, मारिया शारापोव्हा आणि बॉब ओ माईक ब्रॉयन यांचा आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी 2024 मध्ये लेंडर पेस आणि विजय अमृतराज यांचा समावेश करण्यात आलेला होता. हे लक्षात ठेवा, यावर प्रश्न तुम्हाला एक नक्की येणार आहे. ओके, चला पुढचा घेऊया. बुटापेस्ट इथं बुटापेस्ट या ठिकाणी झालेल्या पुरुषांच्या 3000 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम कोणी केलेला आहे. आणि याच्यावर तुम्हाला मी सांगतो, जे काय आता चालू घडामोडी जिथं नवा विक्रम केलेला आहे, पहिला भारतीय आहे. अशा घडामोडी आजपर्यंत 100% तुम्हाला विचारल्यात, कुठलीही भरती असू द्या.
ओके चलो, बुडापेस्ट इथे पुरुषांच्या 3000 मीटर धावण्याचा म्हणजे 3000 मीटर म्हणजे 3 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये कोण आहे? गुलविंदर बादल, गुलबीर सिंग, रमेश बुदिहाल आणि शुभमन सिंग. तर लक्षात ठेवा गुलबीर सिंग याने हा नवा राष्ट्रीय विक्रम केलेला आहे आणि त्यांनी त्याचा अगोदरचाच विक्रम या स्पर्धेमध्ये मोडलेला आहे. आता त्याचं चित्र लक्षात ठेवा, हे चित्र आहे. ओके, इकडे सुद्धा तुम्ही बघून घ्या, इकडे चित्र दिलेलं आहे त्यांचं. गुलबीर सिंग शेटर 3000 मीटर नॅशनल रेकॉर्ड ऍट बुडापेस्ट ॲथलेटिक्स मीट. दिसतंय किती? 7 मिनिट आणि 34.39 सेकंदाने त्याने राष्ट्रीय विक्रम केलेला आहे. आता बघूया बुडापेस्ट इथं झालेल्या हंगेरियन ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स ही स्पर्धा होती हंगेरी इथं. पुरुषांच्या 3000 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलबीर सिंग याने नवा राष्ट्रीय विक्रम केलेला आहे. नवा राष्ट्रीय विक्रम केलेला. त्याची विक्रमी वेळ ही 7 मिनिटे 34.49 सेकंद. खूप वेळा तुम्हाला हा जिथे विक्रम केला त्याची वेळ सुद्धा विचारतात, कुठला वेळ आहे तर 7 मिनिट 34.49 सेकंद लक्षात ठेवा. त्याने 12 ऑगस्ट 2025 रोजी नोंदवला आहे. या कामगिरीने त्यांनी स्वतःचाच आधीचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला आहे. लक्षात घेणं महत्वाचं आहे, 3000 मीटर शर्यत ही ऑलिम्पिक मध्ये समाविष्ट नसलेली शर्यत आहे. आता 3000 मीटर ही शर्यत ऑलिम्पिक मध्ये नाही, 100 आहे, 200 आहे, 400 आहे, 800, परंतु 3000 मीटर ही शर्यत ऑलिम्पिक मध्ये समाविष्ट नाही. ही बाब लक्षात ठेवा. एमपीएससी ला अशा प्रकारे तुम्हाला यावर प्रश्न देतील आणि हे एक स्टेटमेंट देतील की 3000 मीटर शर्यत ही ऑलिम्पिक मध्ये समाविष्ट नसलेली शर्यत आहे. मग याच्याविषयी 3 वेगळे स्टेटमेंट आणि हे एक चौथं, यातलं चुकीचं कुठलं आहे तर हे लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. तर 3000 मीटर स्टेपल चेस बाधा शर्यत जे आहे, या बाधा शर्यतीमध्ये हा ऑलिम्पिकचा खेळ आहे. कुठला? 3000 मीटर स्टेपल चेस बाधा शर्यत, म्हणजे काहीतरी आडवं ठेवतं, उडी मारून जायचं, अशा प्रकारे ही शर्यत आहे. परंतु हे जे काही विक्रम केले ही शर्यत काय आहे याच्यामध्ये नाहीये ऑलिम्पिक मध्ये. तर बघा अविनाश साबळे, लक्षात ठेवा अविनाश साबळे यांच्या नावावर 3000 मीटर स्टीपल चेसचा राष्ट्रीय विक्रम आहे. स्टीपल चेस कुठली? जी ऑलिम्पिक मध्ये आहे तिचा विक्रम हा अविनाश साबळेच्या नावावर आहे. नेहरू ट्रॉफी बोट रेस 2025. नेहरू ट्रॉफी बोट रेस 2025 चे विजेतेपद कोणत्या स्नेक बोटने पटकावला? आता तुम्ही पाहिलं असेल ऑलिम्पिक मध्ये तर हे भारतामध्ये स्पर्धा झालेल्या आहेत. आपले बोट असते, त्या बोटावर इतक्या व्यक्ती बसलेल्या आहेत. ठीक आहे, खूप बोट दिसतात तुम्हाला, इथं बोट दिसते, इथं दिसते, इथे दिसते. ही बोटची स्पर्धा आहे. नेहरू ट्रॉफी बोट रेस 2025 च विजेतेपद कुठल्या बोटने, स्नेक बोटने जिंकलेलं आहे? तर वे या पुरम चुंदन नावाची बोट आहे, त्या बोटने हे जिंकलेलं आहे. इकडे बाजूला सुद्धा तुम्हाला एक इमेज दिलेली आहे बघा. ओके चल, चालू घडामोडीचे सुद्धा बॅच जॉईन करायचे असेल तर नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपला, हाय पाठवा. 299 मध्ये बॅच सुरू आहे चालू घडामोडीची स्पेशल. ओके चला, नेहरू ट्रॉफी बोट रेस 2025 का किताब वियापुरम बोट ने जीता है? यह बघा 71वी रेस आहे. ही जी रेस आहे टोटल 71वी नेहरू ट्रॉफी बोट रेस. कधी झाली ती? 30 ऑगस्ट 2025 ला. कुठल्या ठिकाणी झाली तर केरळ मधलं अलपुझा नावाचं ठिकाण आहे, इथं ही स्पर्धा झाली. कधी तुम्हाला विचारतील की स्पर्धा कुठे झाली तर केरळ मध्ये झालेली आहे. अलपुझा नावाचं ठिकाण आहे, मुनमद्दा झील पर आयोजित झील आहे, मुनमद्दा नावाचं त्याच्यावरती आयोजित केलेली आहे. इथे तुम्हाला दिसतात केरला बोट रेस दिसताय का, केरळमध्ये झालेली आहे. वियापुरम बीबीसी केनकारी का प्रतिनिधित्व करती है? ठीक आहे, विजेता लक्षात ठेवा. ओके, बोट क्लब बीसीसी तिचा बोट क्लब आहे, त्या क्लबचं नाव आहे. ओके, आयोजन कधी झालं तर 30 ऑगस्ट 2025 ला. स्थान मुनमद्दा झील, अलपुझा, केरळ. ओके, हे लक्षात ठेवा आणि हे लक्षात ठेवा, महत्वाचे. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट. ठीक आहे, खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट फेस्टिवल 2025 मध्ये पदक तालिकेत कोणते राज्य अव्वल स्थानी ठरलेलं आहे? कुठलं राज्य अव्वल ठरलेलं आहे? महाराष्ट्र, ओडिसा, केरळ की मध्य प्रदेश? तर मध्य प्रदेश हे राज्य त्या ठिकाणी अव्वल ठरलेलं आहे. कुठलं? मध्य प्रदेश. मध्य प्रदेशला किती मिळालेले आहेत?
ही स्पर्धा बघा, बोर्ड दिसतंय का तुम्हाला? ओके, वेगवेगळे संघ असतात, सांघिक असतं, वैयक्तिक असतं, वेगवेगळे त्यामध्ये प्रकार असतात. खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल 2025 मध्य प्रदेश राज्याने पदक तालिकेमध्ये त्या ठिकाणी अंतिम स्थान किंवा अव्वल स्थान पटकावलेला. तर मध्य प्रदेशने 10 सुवर्ण पदक, 3 रौप्य आणि 5 कांस्य पदक असे मिळून टोटल एकूण 18 पदकासह त्यांनी चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. अव्वल राज्य मध्य प्रदेश आहे, पदकाची संख्या टोटल 18 आहे आणि एकूण चॅम्पियनशिप मध्ये मध्य प्रदेशने ही पूर्ण चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. पुढचं अमेरिकन ओपन 2025. तर लक्षात ठेवा, अमेरिकन ओपन असेल यावर प्रश्न नेहमी विचारतात, त्याला युएस ओपन म्हणतात. ठीक आहे, अमेरिकन ओपन 2025 मधील पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकलेलं आहे? यानिक सिनर, नोवाक जोकोविच, कार्लोस अल्कराज आणि राफेल नदाल. तर कार्लोस अल्कराज याने हे पद जिंकलेलं आणि ही इमेज त्याचीच आहे. 2025 ची लक्षात ठेवा, युएस ओपन किंवा अमेरिकन ओपन म्हणतात त्याला. आता इकडे इमेज दिली, नाव सुद्धा दिलेलं आहे. इमेज बघा, नाव लक्षात राहून जाईल तुम्हाला. 2025 मेन सिंगल युएस ओपन चॅम्पियन कार्लोस अल्कराज. ओके, आता अमेरिकन ओपन 2025 मधील पुरुष एकेरीचं विजेतेपद स्पेनचा. त्याचा देश विचारतात, त्याचं नाव देतात, कुठल्या देशाचं ते पण विचारतात. स्पेन या देशाचा आहे तो कार्लोस अल्कराज त्याचं नाव आहे. अंतिम सामन्यात त्याने कोणाला पराभव केलाय, कोणाचा, तो सुद्धा प्रश्न विचारतात. पराभव झालेला व्यक्ती कुठल्या देशाचा हा सुद्धा प्रश्न एमपीसी वाले विचारतात. त्यामुळे इटलीचा जॉनिक सिन्नर आहे, त्याला 6-2, 3-6, 6-1 आणि 6-4 अशा फरकाने पराभव केलेला आहे. मग उपविजेता कोण आहे? इटलीचा जॉनिक सिन्नर. हा एमपीसी वाले असे 4 स्टेटमेंट मध्ये प्रश्न विचारतात, त्यामुळे लक्षात राहणं गरजेचं आहे. त्यानंतर अल्कराजचं हे दुसरं अमेरिकन ओपनचं विजेतेपद आहे आणि एकूण त्याने टोटल 6वं त्याचं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. टोटल 6वं त्याचं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. या विजयामुळे त्यांनी जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावलं आहे. आता यातलं लक्षात ठेवा, तुम्हाला विजेता कुठल्या देशाचा आहे, उपविजेता कोण आहे, उपविजेता कुठल्या देशाचा आहे, एवढी माहिती पुरेशी आहे. आणि याचं हे दुसरं अमेरिकन आहे. टोटल 6 ग्रँड स्लॅम त्यांनी जिंकलेले आहेत आणि हे जिंकून तो अव्वल स्थानी आलेला. पुढचा प्रश्न. ओके, 2025 च्या अमेरिकन ओपन आता आपण पुरुष पाहिलं आहे. महिला एकेरी स्पर्धेचं विजेतेपद कोणी जिंकलेला? इगा स्वेटेक, कोको गॅप, अमांडा अनिसिमो आणि आर्यना संबालेंका. हीच इमेज आहे त्यांची. काय नाव आहे त्यांचं? आर्यना संबालेंका. यांनी 2025 च्या अमेरिकन ओपन महिला स्पर्धेचं विजेतेपद जिंकलेलं आहे. आता बघूया यांच्याविषयी थोडीशी माहिती. इकडे इमेज सुद्धा दिलेली आहे, बघून घ्या. इथं नाव दिलेलं आहे, नाव आणि इमेज लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके, चला. 2025 च्या अमेरिकन ओपन महिला एकेरी स्पर्धेचं विजेतेपद आर्यना सबालेंकाने जिंकलेलं आहे. तिने अंतिम सामन्यामध्ये अमेरिकेच्या बघा, तिने अंतिम सामन्यात कोणाचा पराभव केलेला आहे? तर अमेरिकेच्या अमांडा आणि सिमोव्हा हिला पराभूत केलेला आहे. आणि हिचं सुद्धा सलग दुसरं विजेतेपद आहे. विजेती कोण आहे? आर्यना संबालेंका, उपविजेती अमांडा आणि सिमोव्हा. निकाल: संबालेंकाने आणि सिमोव्हाला सरळ सेट मध्ये पराभव केलेला आहे. तर इतर माहिती जर पाहिली असेल तर तिचं हे दुसरं युएस ओपन आहे आणि सलग आहे. 24 ची पण हीच आहे, लक्षात ठेवा, आणि 25 ची सुद्धा हीच आहे. त्यामुळे 2014 च्या नंतर ही स्पर्धा सलग जिंकणारी पहिली महिला ठरली आहे. 2014 च्या अगोदर सलग जिंकणारे होते, परंतु 2014 पासून 2025 पर्यंत कोणीच नव्हतं ज्यांनी सलग ही स्पर्धा जिंकलेली दोनदा. तर 24 ची पण आणि 25 पण सलग जिंकणारी पहिली महिला आहे 2014 च्या नंतर, आणि तिच्या कारकिर्दीचं 4थं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न.
तलाठी भरती लवकर जॉईन करून घ्या. तलाठी भरती सगळे सरसकट पुस्तक वाचायची आवश्यकता नाही. लक्षात ठेवा काय वाचायचे सगळं तुम्हाला बॅच मध्ये मिळणार आहे. नंबर सुद्धा तुम्हाला दिलेला आहे 9552629563 या नंबरला संपर्क करा. ओके, व्हॉट्सअपला हाय पाठवून द्या, चालतं. बघा हा इकडे दिला तुम्हाला नंबर दिला, इकडे काय गरज नाही, इकडे कोपऱ्यामध्ये लाल याच्यात नंबर दिलेला. ओके, नंबरला संपर्क करा. महिलांसाठीची बघा स्पर्धा महिलांसाठीचीच आहे आणि पहिली स्पर्धा आहे महिलांसाठीची आणि पहिली स्पर्धा आहे जिथं असं काहीतरी युनिक असतात त्या स्पर्धा तुम्हाला नेहमी विचारतात. महिलांसाठी पहिली फिफा टॅलेंट अकॅडमी, ठीक आहे, भारतामध्ये कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला इमेज दाखवली आहे. या इमेजवरून तुमच्या लक्षात ते आलेलं असेल, यात कुठली शंका. भुवनेश्वर, हैदराबाद, मुंबई की नवी दिल्ली? तर हैदराबाद या ठिकाणी सुरू करण्यात आलेली फिफा टॅलेंट अकॅडमी पहिली कोणासाठी? फक्त आणि फक्त महिलांसाठी पहिली भारतामध्ये हैदराबाद या ठिकाणी सुरू करण्यात आली. महिलांसाठीची पहिली फिफा टॅलेंट अकॅडमी कुठं? तर हैदराबाद इथं सुरू करण्यात आलेली आहे. ही अकॅडमी अखिल भारतीय फुटबॉल महासंघ म्हणजे त्या ठिकाणी IAIFF आणि फिफा यांच्या संयुक्त विद्यमानाने हैदराबादच्या गच्चीबोवली स्टेडियम कॉम्प्लेक्स मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. शहर आहे हैदराबाद, स्थान आहे गच्चीबोवली स्टेडियम कॉम्प्लेक्स आणि आयोजक आहे कोण? भारतीय फुटबॉल महासंघ आणि फिफा. लक्षात ठेवा. ओके, चल इथं थोडस एमपीसी वाले विचारला आता थोडस खाली वर करू शकतात, दोन्ही पण लक्षात महत्वाचे, लक्षात ठेवा. ओके, चल आशियाई ॲक्वाटिक्स चॅम्पियनशिप 2025 चे शुभांकर काय? शुभांकर खूप वेळा तुम्हाला विचारतात. एशियाई ॲक्वाटिक्स चॅम्पियनशिप 2025 शुभांकर काय? त्या ठिकाणी मॉस्को, ज्याला म्हणतात मॉस्कोट, तर जलवीर. लक्षात ठेवा जलवीर. हा, शुभंकर जलवीर आहे. जलक्रीडा आणि जलचर यांचं ते प्रतीक आहे. इथं तुम्हाला दिसतंय हे मॉस्कोट आहे. शुभंकर आयोजक अहमदाबाद गुजरात इथे स्पर्धा आहे. प्रतीक जलक्रीडा आणि जलचर आहे. ओके, चलो चालू घडामोडी जानेवारी 25 ते नोव्हेंबर 25 पर्यंत तुम्हाला नोट सुद्धा तिथे दिलेली आहे. बॅच जॉईन केली असेल तर लक्षात ठेवा. ठीक आहे, चल हे संपूर्ण डिटेल मध्ये आपण पाहिलेलं आहे चालू घडामोडी. तुम्हाला जर चालू घडामोडीची बॅच किंवा तलाठी भरती बॅच किंवा ग्रामसेवक भरती कुठलीही बॅच जॉईन करायची असेल तर लक्षात ठेवा आपला नंबर दिला, व्हॉट्सअपला हाय पाठवा किंवा डायरेक्ट प्ले स्टोरला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. ग्रामसेवक भरती फक्त 12वी पास वर आहे, 60% 12वीला पाहिजेत आणि MSCIT असेल तर तुम्ही ग्रामसेवकचा फॉर्म भरू शकता. जागा आल्याच्या नंतर सध्या बॅच सुरू झालेली आहे. तांत्रिक अत्यंत महत्वाचा घटक आहे, अतांत्रिक सगळीकडे आहे, अतांत्रिक महत्वाचा आहे. जॉईन करा लवकर दिवशी कारण सुरुवात झालेली आहे. बॅच खूप दिवस झाले सुरू होऊन. ओके, पूर्ण बॅच संपलेली आहे. आता रेकॉर्डेड परत तुम्हाला लाईव्ह सुद्धा नव्याने सुरू झालेली आहे. पोलीस भरतीची तयारी करतायत 549 मध्ये तुम्हाला पोलीस भरतीची बॅच आहे. ST महामंडळ भरतीची बॅच सुद्धा तुमची सुरू झालेली आहे आणि न्यायालयाची शिपाई भरती 7वी पास 10वी पास 12वी पास ग्रॅज्युएशन बॅच आहे. तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लवकर संपर्क करा. ठीक आहे, हा व्हिडिओ आवडला असेल यात कुठली शंका नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला रेग्युलर चालू घडामोडीचे या प्रकारचे क्वेश्चन आपण घेतले जाणार आहेत. ओके, चलो थांबतो.